साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। काल आपण कोणत्या विषयाचा अभ्यास केला? पहिल्या शिलाचा उपदेश आपण ऐकला होता, पहिल्या शिलाचा अभ्यास केला होता। हत्या केल्यामुळे, प्राणी हत्या केल्यामुळे परिणाम काय येतो? जसं आपण पेरलं तसंच आपल्याला वापस मिळतो। आज आपण पुन्हा एकदा या शिलाचं विश्लेषण, शिलावर आरूढ होण्यासाठी अकुशल कर्माचा त्याग, प्राणी हत्येचा त्याग, यावर आपण आज पुन्हा एकदा याचा अभ्यास करूया। तर भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश जातक खंड प्रथम यामध्ये उपदेश केलेला आहे। मृतक भोजन, ज्याला नाव आहे मत्तक भत्त, काय म्हणतात पालीत? मत्तक भत्त। मृतक व्यक्तीच्या नावाने जे भोजन देतात त्याचं नाव आहे मत्तक भत्त, मृतक भात, मत्तक भत्त, मत्तक भत्त, मृतक भात, मृतकाच्या नावाने भोजनदान देणे। या प्रकारे आज आपण याचा जाणून घेण्याचे प्रयत्न करूया, अभ्यास करण्याचे प्रयत्न करूया। भगवान बुद्धांनी हा उपदेश या प्रकारे केला की भगवान बुद्ध म्हणतात, एवंचे सत्ता जानेयु। ही गाथा भगवान बुद्धांनी जेतवनामध्ये विहार करते वेळी, श्राद्ध, हे लोक श्राद्ध करतात ना आजही, तेव्हाही श्राद्ध होतं। अनेक लोक मृतक भोजन दान द्यायचे, मेलेल्या मनुष्याच्या नावाने भोजन करायचे। परंतु भोजन कसं आहे आणि कशा प्रकारचे कर्म बनतात ते आज आपण यामध्ये अभ्यास करूया। मृतक भोजनाच्या नावाने जे दान देतात त्याबद्दल भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे। वर्तमान कथा या प्रकारे सांगितलेली आहे की त्यावेळी मनुष्य बऱ्याच बकऱ्यांना मारून हत्या करून मृतक नातेवाईकांची आठवण करून मृतक भोजनदान देत होते। लोकांना घरी बोलवून काय करत होते? मृतकाच्या नावाने बकरे कापत होते आणि ते मांस शिजवून नातेवाईकांना, ते मृतक नातेवाईकाची आठवण काढून आपल्या रिश्तेदारांना, गावातल्या लोकांना बोलवून मृतक भोजन दान करत होते, देत होते। भिक्खूंनी त्या मनुष्यांना तसे करताना पाहिले।
लोकांना पाहिले की मेलेल्या मनुष्याच्या नावाने हे लोक बकरे कापतात आणि लोकांना भोजनदान देतात। हे भिक्षू लोकांनी पाहिलं आणि भगवान बुद्धाकडे गेले। भगवान बुद्धाला विचारले की भगवान, मानव बऱ्याच प्राण्यांची प्राणहत्या करून श्राद्ध करतात। भगवंताला भिक्षू लोकांनी विचारलं की हे लोक आपल्या मृतक नातेवाईकाच्या उद्देशाने जीवित प्राणी कापतात, त्यांची हत्या करतात आणि त्यांच्या मांसाला शिजवून आपल्या रिश्तेदारांना भोजनदान देतात। काय म्हणते, यामुळे असे करणाऱ्याची प्रगती होत असते का? हे असं करणारा मनुष्य प्रगतीपथावर जातो का? त्याची उन्नती होते का? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, श्राद्ध करण्याच्या विचाराने हिंसा करणाऱ्याची थोडीही प्रगती होत नाही। काय म्हणतात भगवान बुद्ध? श्राद्ध करण्याच्या उद्देशाने जे हत्या केल्या जाते, प्राण्यांचा जीव घेतल्या जाते, जीव हिंसा केल्या जाते, अशा श्राद्ध करण्याच्या विचाराने जे हिंसा करणाऱ्याची थोडीही प्रगती होत नाही। पूर्वी ज्ञानी लोकांनी या धर्तीवर आकाशाखाली बसून धर्मोपदेश केला। पूर्वीचे जे ज्ञानी लोक होते, बुद्ध होते, भिक्षू होते, जे ज्ञानी लोक होते, त्यांनी हा उपदेश केला की प्राणी हत्याचे दोष दाखवून दिले। प्राणी हत्या केल्याने काय दोष होतात हे पूर्वीच्या ज्ञानी लोकांनी अनेक लोकांना समजावून दिले। सर्व जम्बूद्वीप वासियांना प्राणी हत्यासारख्या पाप कर्मातून बाहेर काढले। त्यावेळेस पूर्वी बुद्ध सांगतात की पूर्वी ज्ञानी लोकांनी काय केलं, या समाजातल्या लोकांना हत्येचा परिणाम काय येतो आणि हे पाप कर्म कसं होते म्हणून मृतक लोकांच्या नावाने जीवहिंसा करणे हे पाप आहे आणि हे पाप आपण जेव्हा करतो तेव्हा यामध्ये किती दोष आहे म्हणून यामध्ये दोष दाखवून नगरवासियांना त्या हत्येसारख्या पापातून बाहेर काढलं। म्हणजे टोटली लोक त्यावेळेस बाहेर झाले होते। आता ती गोष्ट पूर्वजन्मांमध्ये लपून बसली, कारण आता बराच कालावधी निघून गेला। बुद्ध म्हणतात बराच कालावधी निघून गेला आणि ती गोष्ट आता लपलेली आहे। हत्या करू नका, यानं पाप होते, प्राणी मात्राला इजा पोहोचवू नका, पाप होते, हे जे सांगितलं होतं हे सर्व भूतकाळामध्ये गडप झालेलं आहे। आता कोणालाही हे माहीत नाही, त्यामुळे हे कर्म पुन्हा उदयास आले। आता बुद्धाच्या वेळेस ते कर्म पुन्हा उदयास आले। मधात लोप झालं होतं, ज्ञानी लोकांनी सांगितलं हत्या करणे पाप आहे, प्राण्यांना जगू द्या, जगा आणि जगू द्या, हा निसर्गाचा नियम आहे, स्वतः जगणे इतरांना जगू देणे। तर यावर ज्ञानी लोकांनी सांगितल्यामुळे अनेक लोकांनी हत्या करणं सोडलं, अनेक लोकांनी हत्या करणं सोडून दिलं होतं। अनेक लोकांनी हत्या करणं सोडून दिलं होतं। परंतु आता हे प्रकरण काय झालं, सर्वच्या सर्व उपदेश ज्ञानी लोक गेले, जुने लोक गेले, दबत दबत जाऊन त्याच्यात विसर पडला। आता सर्वच लोक मृतक व्यक्तीच्या नावाने जिवंत बकरे कापू लागले। तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात पूर्वी आवाज आहे ना, मग तेच तर भगवान बुद्धांनी पूर्वी कथा सांगितली की नेमकं यापूर्वी काय झालं होतं। हे होती वर्तमानातली कथा। पूर्वी हे सांगितली आहे की असं असं ज्ञानी लोकांनी सांगितलं होतं आणि तरी पण या लोकांनी लक्ष दिलं नाही आणि ते गोष्ट दबत दबत गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा आता लोक याच कामी लागले हत्या करण्याच्या। कोणी घरातलं मेलं का, आज काय प्रथा चालू आहे, कोणाच्या घरात कोणी मेलं का प्रथा काय चालू आहे,
बरोबर त्याच्या मेलेल्या माणसाच्या नावाने तिसरा दिवस म्हणून काय करतात, बकरं कापतात, कापाला लावतात, किंवा कोंबडे कापतात, कापाला लावतात आणि त्याचं भोजन कोणाला देतात, आपल्या मरणाला आलेल्या नातेवाईकाला देतात. हीच प्रथा भगवान बुद्ध सांगत आहे की तेव्हा होती, पण काही ज्ञानी लोकांनी त्याच्यावर भर घातली, उपदेश केला आणि अनेक लोकांना त्यापासून परावृत्त केलं. तर सर्वच्या सर्व लोक परावृत्त झालेही होते, हत्या करणं सोडून दिलं होतं. परंतु हळूहळू हळूहळू ते लोप झाली, दबून गेली ती गोष्ट आणि पुन्हा तेच पुढे आलं. तर भगवान बुद्ध पूर्वी कथा सांगतात. पूर्वी काय घडलं होतं. पूर्वकाळी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करीत होता. कोण? ब्रह्मदत्त राजा. त्यावेळी एक शास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवणारा एक पंडित, दिशाचा प्रमुख, दिशा प्रमुख म्हणजे तो प्रसिद्ध होता दिशाधान्यामध्ये, शास्त्रधान्यामध्ये प्रमुख होता. तो प्रमुख आचार्य ब्राह्मण होता. हे सर्व शास्त्रधान्यामध्ये तो पटाईत होता ब्राह्मण. त्या ब्राह्मणाने श्राद्ध करण्याच्या विचाराने एक बकरा मागवून घेतला. विद्वान आहे, शास्त्र जाणतो, दिशाचं भविष्य जाणतो, दिशाबद्दल जाणतो, आणि हा ब्राह्मण बकरा मागवतो कशासाठी, आपले रिश्तेदार मरण पावले त्याच्या नावाने श्राद्ध करण्यासाठी, भोजन देण्यासाठी मागवून घेतला. आणि आपल्या शिष्यांना म्हटले, तात या बकऱ्याला नदीवर घेऊन जा व त्याला आंघोळ घालून धुवून स्वच्छ करून घेऊन या. त्यांनी ठीक आहे असे म्हणून त्या बकऱ्याला नदीवर घेऊन जाऊन धुवून सजवून नदीच्या काठावर ठेवले वाळवण्यासाठी. बकरा धुतला, स्वच्छ केला, त्याला सजावट केली, हार गळ्यामध्ये हार टाकला आणि तो बकरा बाजूला काठावर उभा ठेवला. आपल्या पूर्वकर्माचा विचार करत लागला तो बकरा. बकरा काय करत आहे, पूर्वकर्माचा विचार करून राहिला. या दुःखातून आज मुक्त होईल अशा विचाराने तो काय झाला, आनंदित झाला. तो बकरा या विचाराने आनंदित झाला, खुशी मनवू लागला की आता मी इथून सुटणार आहो, बकऱ्याचा जन्म माझा शेवटचा आहे, आता मी बकऱ्याच्या जन्मात राहणार नाही. या प्रकारे तो हर्षित झाला, खुश झाला. जसे घडा फुटल्याप्रमाणे तो जोराने हसला. बकरा काय केला, बकऱ्यानं जसा घडा फुटला अशा प्रकारे जोराने हसला. आणि नंतर ब्राह्मण मला मारून जे दुःख प्राप्त करणार आहे, मला मारून जे दुःखाला मी भोगलेले आहे ते दुःख हा ब्राह्मण भोगणार आहे. बकरा काय म्हणतो, माझा आखरीचा जन्म आहे, पण मला नदीवरून धुवून स्वच्छ आणल्यावर मार्केटमध्ये नेल्या जाईल, कापल्या जाईल, माझी हत्या केल्या जाईल, तेव्हा मी जे आतापर्यंत जे दुःख भोगलेले आहे तेच दुःख हा ब्राह्मण भोगणार आहे. हा विचार करून त्या ब्राह्मणाच्या प्रती त्या बकऱ्याच्या मनामध्ये करुणा जागली. कोणाच्या मनात, बकऱ्याच्या मनामध्ये ब्राह्मणाविषयी करुणा जागली. करुणा भाव उत्पन्न झाला आणि तो जोराने रडायला लागला. पहिले तर बकरा जोरजोराने हसला. का हसला, कारण तो माझा शेवटचा जन्म आहे बकऱ्याच्या योनीमध्ये. आणि का रडला, कारण ज्या कर्माचे फळ मी भोगले आतापर्यंत ते आता हा ब्राह्मण भोगणार आहे. असे म्हणून तो जोराजोराचा आवाज काढून हसायला लागला आणि रडायला लागला. हसतही जात होता आणि रडतही होता.
तेव्हा त्या ब्राह्मणाने त्याला विचारले, बकऱ्याला विचारले, सम्म, हे बकऱ्या, तू जोराजोराने हसला आणि नंतर जोराजोराने रडला, याचं कारण काय? हसला कोणत्या कारणाने आणि रडला कोणत्या कारणाने? ही गोष्ट मला आश्चर्यकारक वाटत आहे. ती का? या प्रकारे ते जे धुणारे लोक होते, त्याला नदीवर धुवायला नेणारे ते लोक आचार्याकडे गेले. या धुणाऱ्या लोकांनी विचारलं त्याला, तुला सजवलेलं आहे आम्ही, आता आचार्याकडे घेऊन गेले आणि आचार्याने विचारलं. ते त्यांच्याकडे घेऊन गेले आणि ही गोष्ट आपल्या आचार्याला जाऊन सांगितली शिष्यानी. आचार्याने त्याची गोष्ट ऐकून त्या बकऱ्याला विचारले, हे बकऱ्या, तू कोणत्या कारणाने हसला आणि कोणत्या कारणाने रडला? त्या बकऱ्याने सांगितलं, जन्म स्मरण ज्ञानामुळे आपल्या पूर्वकर्माला स्मरण केलं. मला काय केलं? मी पूर्वजन्माचं स्मरण केल्यामुळे मला काही गोष्टी आढळल्या, माझं कर्म मला आठवलं आणि त्या कर्माला पाहून या प्रकारे हसलो आणि रडलो. ब्राह्मणाला हे सांगितले, हे ब्राह्मण, पूर्वजन्मामध्ये मी तुझ्यासारखेच मला तुझ्यासारखाच मंत्रपाठ होता. शास्त्रामध्ये मी पारंगत होतो, बरंच काय मला शास्त्र येत होतं. कोण म्हणतो? बकरा. मला शास्त्र पाठ होते. हे ब्राह्मण, मी हा विचार केला, श्राद्ध करीन हा विचार करून एका बकऱ्याला मी कापलं होतं. पहिल्या जन्मात मी काय केलं? माझा रिश्तेदार मेला तेव्हा मीही श्राद्ध करीन म्हणून एका बकऱ्याला कापलं होतं. त्याला मारून मृतक भात म्हणजे भाताचं आणि मटणाचं मी भोजन दिलं होतं. त्यामुळे मी त्या एका बकऱ्याला मारल्याच्या कारणामुळे 1,50 योनीमध्ये जन्म घेतला. 1 म्हणजे किती? 49 योनीमध्ये बकरा बनून जन्म घेतला. 1 बकरा कापला होता फक्त मी. जन्म किती भेटले? 49 जन्म मला मिळाले. 49 योनीमध्ये मी कसे? 1 कमी 500, 499. 1 कम 500 किती होईल? 499 जन्म घेतले 1 बकरा कापल्यामुळे. इतक्या योनीमध्ये हर जन्मामध्ये माझं मुंडकं कटत गेलं. बकरा बनत गेलो, मुंडकं कटत गेलं. हर जन्मामध्ये 499 जन्मामध्ये माझं मुंडकं कटलं. आपली गर्दन कटवून घ्यावी लागली. हे माझे आणि हा माझा कितवा जन्म आहे? 50 कसा होईल? 499 झाले होते, आता हा आखरीचा जन्म आहे, 500वा जन्म आहे ना. शेवटचा 500वा जन्म आहे, अंतिम जन्म आहे. आज मी या दुःखातून मुक्त होऊन जाणार. या दुःखद जन्मामधून, बकऱ्याच्या योनीतून आता मी मुक्त होणार. हा विचार करून मी आनंदित आहे. मला जे हसा येत आहे हा विचार करून मी हसत आहे. आणि या कारणाने
मी प्रसन्न आहे, खुश आहे. परंतु या कारणाने मी रडलो की हा विचार करून की मी तर एकच बकरा मारला होता, मी एक बकरा मारला होता, त्या कारणाने त्या कर्मामुळे मला 500 जन्म बकऱ्याचे घ्यावे लागले आणि 500 जन्मात माझी गर्दन कटून घ्यावी लागली कर्मामुळे. आज या दुःखातून मी मुक्त होणार. पण हे ब्राह्मण, मला मारून तू माझ्यासारखंच पापकर्म करून 100 जन्मापर्यंत आपलं गर्दन कटवून घेणार आहे. तो ब्राह्मणाला म्हणतो, मी तर 500 जन्म घेतले, परंतु तू प्रत्येक आपल्या मेलेल्या रिश्तेदाराच्या नावाने तू जे बकरे कापणार आहे, त्यांचे मुंडके कापणार आहे, तर तू 100 जन्मापर्यंत बकरा बनू बनू तुझं गर्दन कटणार आहे, तुझी मुंडी कटणार आहे. आणि तुझी गर्दन कटून तू बार बार दुःख भोगणार. म्हणून तुझ्या प्रती माझ्या मनामध्ये करुणेचा भाव उत्पन्न झाला की माझं झालं असं, पण तुझं होऊ नये, म्हणून मला रडू आलं, मी रडलो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे बकऱ्या, तू भिवू नकोस, मी तुला आता कापणार, तू आता भिवू नको, तुला मी आता मारणार नाही, कापणार नाही. ब्राह्मण, काय म्हणता तुम्ही? बकरा म्हणाला, ब्राह्मण काय म्हणता तुम्ही? तू मला मार चाहे नको मारू, आज माझं मरण निश्चित आहे. तू मार का नको मारू, काप की नको कापू, पण माझं मरण आज निश्चित आहे. या मरण दुःखातून माझी सुटका होणार आहे. ते बकरा या प्रकारे त्यांना सांगू लागलं. तो ब्राह्मण म्हणाला की भिवू नको, तुझी मी हिफाजत करीन, तुझी सुरक्षा करेन, तुझी रक्षा करेन. त्याची रक्षा करत करत त्याने काय केलं की त्या बकऱ्याला घेतलं, सोबत घेतलं, आणि तुला मी सोबत घेऊन जाणार ना, सोबत सोबत घेऊन फिरणार, रस्सी धरून कुठंच सोडणार नाही, तुला मरूच देणार नाही, तो म्हणाला. तेव्हा तो बकरा म्हणाला की तू कितीही मला सुरक्षा देशील तर ते माझ्यासाठी काय आहे, थोडीशी सुरक्षा आहे, अल्प आहे. ती तुझी सुरक्षा माझ्यासाठी अल्प आहे. माझ्या केलेल्या पापाचा घडा भारी आहे, तू काय सुरक्षा देतो मला? मी जे पहिल्या जन्मात केलेलं पाप कर्म आहे त्याचा ते पाप मोठं आहे, तुझ्या सुरक्षेपेक्षा मोठा आहे, तू मला वाचवू शकणार नाही. ब्राह्मणाने नंतर त्या बकऱ्याला मुक्त केले, सोडून दिले, आणि म्हटले या बकऱ्याला मी कुणालाच मारू देणार नाही, कुणालाही याची हत्या करू देणार नाही. हा विचार करून आपल्या शिष्यांना सांगितले की यांना या बकऱ्याला घेऊन जा आणि सोबत सोबत नेऊन घुमवा, सारा याला रस्सी बांधून, आणि ते शिष्य त्याला घेऊन घुमू लागले. त्या बकऱ्यानं तो बकरा त्यांच्या हातून सुटला. अचानक सुटल्याबरोबर तो एका दगडावर, दगडाची पट्टी होती, त्या दगडावर चढला आणि तिथे एक झाड होतं, त्या झाडाचा पाला खाण्यासाठी उभा झाला. मान अशी सरळ केली आणि तो वर मानेनं खाऊ लागला, झाडाचा पाला खाऊ लागला. तेव्हा मान वर्त केल्याबरोबर तो
त्याच क्षणी तिथल्याच दगडाची एक पाटी धारदार तेज लंबा दगड खाली सीधा खाली आला आणि त्यानं जशी अशी मान केली होती खायला तसाच त्याच्या गर्दनवर मानेवर ते चीप पडली आणि त्याच्या डोक्याचा शरीरापासून त्याचं शिर अलग झालं, त्याची मान कटली. एका क्षणातच तो दगड पडला, दगडाची शिला पडली आणि वीज पडल्याप्रमाणे तो दगड त्याच्या मानेवर पडला आणि पटकन त्याचं मुंडकं अलग झालं आणि गर्दन कटली, अलग झाली. त्याचं शरीर खाली पडलं. त्या समयाला बोधिसत्व त्याच जागी एका वृक्षावर देवता म्हणून होता. त्याच बाजूला जे वृक्ष होतं त्या वृक्षावर बोधिसत्व देवता म्हणून उत्पन्न झाला होता. त्याने त्या लोकांना पाहिले की आपली दैवी शक्ती हे आकाशामध्ये पालथी मारून बसून चांगले होईल जर प्राणी पाप कर्माच्या या पापापासून दूर राहतील आणि या पाप कर्माचं फळ जाणतील. काही सत्पुरुष लोक आकाशामध्ये बसून विचार करू लागले की तो देवतासुद्धा विचार करतो की चांगले होईल, बरे होईल की हे लोक जर या पाप कर्माचं फळ जाणतील, या प्रकारे पाप कर्माचं फळ येते हा विचार करतील. तर हा विचार करून या लोकांनी प्राणी हत्या करणं सोडून द्यावं म्हणून मधुर स्वरामध्ये धर्मोपदेश करीत ही गाथा म्हटली. नंतर त्या सत्पुरुषांनी हा उपदेश करत ही गाथा म्हटली. एवंचे सत्ता जानेयुं दुःखायं जाती संभवो न पानो पानिनं हन्यो पानघाती ही सोचती. जर प्राणी या गोष्टीला जर समजले, जर प्राणी या गोष्टीला समजू शकले की जन्म घेणे दुःख आहे, तर प्राणी दुसऱ्या प्राण्याची हत्या करणार नाही. जन्म घेणे दुःख आहे हे जर समजले तर हे समजून घेऊन दुसऱ्या प्राण्याची हत्या करू नये. प्राणघात करणारा व्यक्ती त्याने चिंतन करायला पाहिजे की जन्म दुःखदायी आहे आणि म्हणून कोणत्याही प्राण्याची हत्या करणे ठीक नाही आहे असं म्हणून त्याने विचार करून प्राणी हत्या त्यागली पाहिजे. एवन्ये सत्ता जानेयु. जर प्राणी या प्रकारे जाणू लागले की कसे दुःखायं याती संभव, दुःख उत्पन्न कसं होते, दुःखाचा संभव कसा होते, हे जिथे तिथे जन्म घेणे तसे उत्पन्न झाले की क्रमपूर्वक त्याची वृद्धी होते. हे जाती म्हणजे जन्म, बिमारी, मरण, अप्रिय लोकांचा वियोग, प्रिय लोकांचा विप्रयोग, अप्रिय लोकांचा संप्रयोग, प्रिय लोकांचा वियोग, या प्रकारे हात पाय बांधणे, छेदणे हे सारे काय आहे? दुःख आहे.
या प्रकारे जर आपण जाणून घेतलं, पियेही विपयोगो दुःखो अपियेही संपयोगो दुःखो, म्हणून जातीपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणंपि दुःखा, पियेहि विपयोगो दुःखो अपियेहि संपयोगो दुःखो यंपि इच्छं न लभति तंपि दुःखं। या प्रकारे जर जाणून घेतलं की या ठिकाणी जन्म, बिमारी, म्हातारपण, मरण हे सारं काय दुःख आहे, हे जर जाणून घेतलं तर मनुष्य कोणाची हत्या करणार नाही। पानोपानी न हन्ये, याचा अर्थ की दुसऱ्याचा वध करणाऱ्या व्यक्ती त्याचाही वध होतो। हे जाणलं पाहिजे की आपण जर कोणत्या प्राण्याची हत्या केली आणि ते कर्म बनलं तर आपली पण हत्या होणार। जो दुसऱ्याला पीडा देणारा आहे त्याला स्वतःला पीडा प्राप्त होईल। दुसऱ्याला दुःख देणारा काय चुपचाप राहणार का? दुसऱ्याला दुःख देणाराही दुःखच प्राप्त करणार। या प्रकारे दुसऱ्या जन्मामध्ये दुःख भोगत असतो। जर या जन्मात दुःख भोगलं नाही तरी त्याचा कर्माचा परिणाम शिल्लक राहतो आणि पुढच्या जन्मामध्ये पुन्हा दुःख भोगत असतो। जर त्याने हे जाणून घेतले की दुसरे प्राणी, कोणतेही प्राणी एकमेकाची हत्या न करो, एक जीव दुसऱ्या जीवाची हत्या न करो, कोणत्या कारणाने प्राणघाती ही सोचती, दुसऱ्या कारणाने भगवान बुद्धांनी सांगितलं की जो प्राणघात करण्यासाठी जो विचार करत असतो, कारण आपल्या हाताने मारणे, दुसऱ्याच्या हाताने मारायला लावणे, वारित्रशील आणि चारित्रशील, त्या दिवशी आपण पाहिलं ना, वारित्रशील आणि चारित्रशील स्वतः मारणे किंवा दुसऱ्याला मारण्यासाठी प्रेरित करणे, असे 6 नियम आपण पाहिले पंचशीलातले। वारित्रशील 3, चारित्रशील 3, या प्रकारे तो 6 कर्माने, कोणत्याही एक कर्माने दुसऱ्याला जीवितेंद्र प्राण नाश करणारा प्राणघाती व्यक्ती 8 महानरकामध्ये जात असतो। जो व्यक्ती या प्रकारे 6 पाप कर्म, याच्यामध्ये 6 कर्मामुळे हे हत्येचं पाप कर्म करतो, तो व्यक्ती, या हत्या करणारा, दुसऱ्याचा जीव घेणारा व्यक्ती, या पाप कर्मामुळे तो 8 महानरकामध्ये, 16 उत्सद नरकामध्ये आणि नाना प्रकारच्या पशुयोनीमध्ये, प्रेत योनीमध्ये, तो असुर योनीमध्ये, या 4 प्रकारच्या अपायामध्ये महादुःखाचा अनुभव करीत असतो। म्हणून तो मरणानंतर सुद्धा काय करतो, इहलोकी तर तो नरकामध्ये या प्रकारे पडतो। 8 महानरक, 16 उत्सद नरक आणि नाना प्रकारच्या दुःखदायी योनी, या ठिकाणी त्याचा बार जन्म होतो, जो दुसऱ्याची हत्या करतो। या 4 प्रकाराने अपायगतीला तो पोहतच असतो, दुःखाचा अनुभव करीत असतो। दीर्घकाळापर्यंत अंतर्दाह करणारा शोकाने चिंतित राहतो। दीर्घकाळापर्यंत त्याला दुःखही दुःख आणि त्यामुळे शोकही शोक। तसेच जसे हे बकर मारणे, जसं ज्या प्रकारे हे बकर मारण्याच्या भयाने चिंतित आहे, म्हणून तो चिंतित आहे की बकर मारण्याच्या भयाने या प्रकारचे परिणाम येतात, म्हणून तो चिंतित राहिलं पाहिजे। असे परिणाम आम्हाला भोगायला येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, आपण त्याचं चिंतन करून भयभीत झालं पाहिजे, पाप कर्मापासून भीती वाटली पाहिजे। असे दीर्घकाळापर्यंत चिंतन राहत असते, याचे परिणाम असे येते, म्हणून दीर्घकाळापर्यंत परिणाम
परिणामाचं चिंतन होत राहते। हे जाणून या प्रकारे हे जाणून सुद्धा आपण प्राणी हत्या करू नये। या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे की माझं पण या प्रकारे असं होईल, म्हणून माझ्या कर्माचा परिणाम असा आला तर काय होईल, म्हणून कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये, परिणामाला भिवून हत्या करू नये। कोणताही प्राणी कोणत्याही प्राण्याचे प्राणघात हे जे कर्म आहे हे अकुशल आहे, हे काही करू नये। परंतु मोहामुळे, मूढतेमुळे, अविद्येमुळे, आंधळेपणामुळे लोक दुष्परिणामाला न पाहता कारण प्राण्याची हत्या करीत असतात। कारण ज्या लोकांना याचे दुष्परिणाम माहीत नाही आहे, अभ्यास नाही आहे, तेच लोक वारंवार पापकर्म, हत्येसारखं महापापकर्म करीत असतात। या प्रकारे महासत्वाने नरकामध्ये भीती दाखवून धर्मोपदेश केला। जे बोधिसत्व होता त्याने लोकांना काय केलं, भय दाखवला। कशाचा? या प्रकारे नरक योनी मिळते, या प्रकारे दुःख भोगा लागते असं म्हणून दुःखाचा भय दाखवून त्यांना या नरक योनीपासून बाहेर काढले। मनुष्य या उपदेशाला ऐकून नरकाच्या भयामुळे प्राण्याची हिंसा न करो, कम से कम या भयाला ऐकून सुद्धा प्राण्याची हिंसा न करो। बोधिसत्वाने उपदेश देऊन त्या मनुष्यांना शील सदाचारामध्ये प्रतिष्ठित केलं आणि कर्मानुसार परलोक जातो समूह, त्या समूहामध्ये पण बोधिसत्वाच्या उपदेशानुसार आचरण करून दान देणे इत्यादी पुण्यकर्म करून देवनगरात प्रवेश होतो। देवनगरामध्ये आपल्याला देवता योनीमध्ये प्रवेश मिळतो। कशामुळे? दान धर्म करणे, शीलाचं पालन करणे, हत्येपासून अलग राहणे, या कुशल कर्मामुळे आपल्याला देवलोक मिळतो। बोधिसत्वाने या प्रकारे आचरण करून उपदेश दिलेला आहे। या उपदेशाला भगवान बुद्धाने धर्मदेशनेला त्याच्यासोबत मेळ बसवला, भूतकाळाचा वर्तमान काळाचा तो पूर्ण मेळ बसवला दोन्ही कर्माचा, आणि भगवान बुद्धाने याचा उपदेश केलेला आहे। आणि जातकाचा सारांश काढून म्हणजे पूर्वजन्माचा सारांश काढून दाखवलेला आहे। मीही त्या समयाला वृक्ष देवता होतो। वृक्षावर असणारा देवता जो या लोकांना उपदेश करणारा कोण होतो? बोधिसत्व म्हणते तो देवता मीच होतो। तर अशा प्रकारे कोणीही प्राणी हत्या करू नये, कारण तो बकरा स्वप्नात जाऊन या प्रकारे बोलेल तुमच्या स्वप्नात। जर तुम्ही बकरा कापला तर हसणार, रडणार। मग तुम्ही त्याला विचारलं की का हसला, का रडला, तर त्याचं कारण काय आहे की मी हसतो यासाठी की माझा हा शेवटचा जन्म आहे, माझा आता जन्म बकऱ्याच्या योनीत खतम झालेला आहे, माझी बकऱ्याची योनी खतम आहे, आखरीचा जन्म आहे, म्हणून हसत आहो, मला आनंद होत आहे। रडत यासाठी आहो की जे मी आतापर्यंत केलेलं आहे ज्या कर्माचं मी फळ भोगत आहे, बकऱ्याच्या योनीत येऊन एक बकरा कापल्यामुळे मला 500 जन्म मिळाले बकऱ्याचे, माझे मुंडकं कटतच गेलं। असं तुझ्यासोबत पण हेच होणार आहे की तू जर मला कापशील तर निश्चितच तुला पण बकऱ्याचे जन्म मिळणार आणि तुला दुनियाभराचे जन्म मिळतील, आणि त्यामुळे तू बार 1000 बार तुझं मुंडकं त्या योनीमध्ये बकऱ्याच्या योनीत कटल्या जाणार, तू केलेल्या कर्माचं फळ या प्रकारे मिळणार। म्हणून प्रत्येकाने यामध्ये भय मानावा की या प्रकारे जर आपल्याला कर्माचं फळ मिळत असेल तर आपण या कर्मापासून दूर राहिलं पाहिजे। म्हणून त्या ब्राह्मणाने काय केलं, त्या बकऱ्याला सोडून दिलं, हत्या केली नाही। म्हणून कोणी आपल्या घरातलं जर मरण पावलं तर आपल्याला काय खुशी होते का?
मग आपण आपल्या रिश्तेदाराला मटण कोण्या वेळेस चारले जाते? खुशी झाल्यावरच चारले जाते ना. मटण चारण्याचा मागचा हेतू काय असतो? खुशी. मग याचा अर्थ असा होतो की माझ्या घरचा व्यक्ती मेला, बरं झालं, कमसे कम त्याच्या नावाने आम्हाला मटण तर खाता येईल, असा अर्थ निघते. हे काही योग्य नाही आहे. म्हणून प्रत्येकाने या पाप कर्मामुळे याच्या येणाऱ्या परिणामाला भिवून आपण दूर राहिलं पाहिजे आणि या प्रकारचे कर्म करता कामा नये. प्राणी मात्राची हत्या करू नये. या प्रकारे आपण सजग राहावं आणि या पाप कर्मापासून दूर राहावे, असं बोधिसत्वानी हा उपदेश केला लोकांना की तुम्ही पण सजग राहा. आणि तो उपदेश ऐकवणारा बोधिसत्व पूर्णतः वृक्ष देवता. तर या प्रकारे आपल्याला शिकणे आहे की आपण केलेल्या कर्माचं फळ दीर्घकाळापर्यंत आपल्या पाठीशी राहतो आणि याचा परिणाम आपल्याला आल्यानंतर हे महादुःखामध्ये परिवर्तित होतो. महादुःखामध्ये म्हणजे नरका समान यातना आहे, तिथे भयानक दुःख आहे. या ठिकाणी आपला जन्म होते आणि बार बार आपल्याला असं खटावं लागते. म्हणून केलेल्या कर्माचं बैबीजाचं फळ असं येते की कराल तसे भराल आणि पेराल तेच उगवेल, दुसरं काही उगवत नाही. या प्रकारे म्हणून भगवान बुद्ध म्हणतात निसर्गाचा नियम आहे जगा आणि जगू द्या. मानव आहो तर आपल्या मानवाचा विकास करा आणि शीलाला महत्त्व द्या की मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही. अशा प्रकारे आज आपण हे पहिल्या शीलाचा अर्थ 2 प्रवचनाद्वारे आपण ऐकलेला आहे. हे दुसरं प्रवचन आहे की आपण हत्येवर जाणलेलं आहे. प्रवचन भरपूर आहे हत्येवर, तर एक एक आपण जाणत आहोत की काय करायला पाहिजे आणि काय केलं याचा परिणाम काय येतो. तर आज आपण याचा अभ्यास केलेला आहे आणि जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, बुद्ध धर्मसंघाच्या गुणाची पूजा करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे, हे पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करो. या पुण्याच्या बलाने चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. आपल्याला मदत करणारे, अनुकंपा करणारे गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहत हो. त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. सबेतियो विभजन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समीज्यतो. सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. आज केलेले पुण्यकर्म कल्याण मित्र बनून तुमच्यासोबत राहा आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत करो. बुद्धाची अनुकंपा हो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो.